राहिला व्हिडिओ कधी केला तर चालू आत्ताच केला. अबे वा बे वा, पायाले हाताने टाकत का तू हे काय सारख्या भाषेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही ज्या गोष्टीसाठी आलो होतो म्हणजेच रनिंगसाठी, तर सध्या तर भाई तो आला इथं. आम्ही दोघंच जण आता रनिंग मारतो. तर पाहतो तिथं उभा आहे, तर चला बैल त्याच्याजवळ जाऊ. बम फोन लावले तुले, सायलेंट होता ना फोन. तर ठीक आहे. आता तर सध्या तर आपण जाऊ आता मारू रनिंग. तर आता कुकडे चालतं काय चालतं, चल पुला. भाई वरते पळायची मजा तर काही येऊन नव्हती राहिली. त्याला म्हटलं आपण सोबतच पळू. तर चला आता. लय दिवसाची रनिंग झालती पण तर तरी किती मारली आता, 2 किलोमीटर रनिंग झाली. तर इथून व्यायाम करून हे लोकेशन तर तुम्हाला माहीतच असेल. एका ब्लॉगमध्ये आलो होतो. सध्या बाई होतो शांत, मग बोलू. 2 किलोमीटर रनिंग तर मारली. आता आपण एक्सरसाइज करू. म्हणजे आता मोबाईल करतो मी सेट आणि पहा तुम्ही, आपण आता रोडवरच एक्सरसाइज करू. काय तुले ब्लॉग बनवायची जास्तच काय झालती. हो, तर म्हणजे शूटसाठी मला वाटलं बा मग माहोल निघून जाईल जो वातावरण आहे तो. तर आम्ही पहिले जो वर्कआउट असते तो केलाच नाही, डायरेक्ट रनिंगसाठी निघालो. वर्कआउटची जराशी भारी गेली आपल्या रनिंग. सध्या माहोल तर पाहिजे म्हणजे एकदम असा खतरनाक माहोल बनला. तर हे धरण तर तुम्ही ह्या एवढा सीन तर तुम्ही पाहिला असेल व्हिडिओत. तर बाई चंद्रही आला इकडे, चंद्रही दिसूनच राहिला तरी. तर आता तिथं जाऊ आपण जिथं टायर ठेवले आहे, तुम्हाला सांगितलंच मी. आता बघा कसं आडवा तिळवा जाते, तर याच्या मग मला धावा लागते. पहा वर्कआउट करू राहिला. व्हिडिओ कधी केला तर चालू आत्ताच केला. अबे वा बे वा, पायाले हाताने टाकत का तू हे काहीच नाही. पाय बरं काय का त्याहून तर जास्त मागावर चरबी आले का. पाय मी पाय कसा करून दाखवतो. पाय 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 त्या अंगावर माझ्यापेक्षा चरबी असून कसा करू शकशील. हात दे पुरे बोटे जाते ना तुझे. म्हणजे कायची प्रॅक्टिस आहे. टोंग्याला पाय कसा करतो. लय दिवसाची प्रॅक्टिस आहे ते. प्रॅक्टिस विथ ॲज अ मॅन फॉर. आता चाललो भाई आम्ही घरी. सूर्यगिरी निघाला त्यापासून मी नाही येतले का आता. चालला नंबर लागला. लय जणीचा नंबर लागला. दिवस आता मस्त ग्राउंड घेऊन. हा म्हणजे आजचा शेवटचा दिवस होता. शेवटचा दिवस होता. यानं
म्हणजे आपण याला भेटलो, म्हणजे यानं शेवटच्या दिवशी रनिंग मारली तर मलाही चांगलं वाटलं. तर अजून एखाद्या ब्लॉगमध्ये भेटू याच्यासोबत. आता सध्या तर चाललो बाई मी घरी. तर पाहू नव्या जोड्याशिवाय पैता कसं येईल. नाही घेऊन येतो ते फाटला म्हणजे फाटासाठी नसते ना जोडे. महिन्याचं झाला चप्पलले बरोबर. हा फाटणार तर चप्पल जोडे. हा बाप्पा फाटणार तर आता मर्यादा असते ना पाहिजे ना त्याची त्या यो 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 ये सोडलं पाहिजे म्हणून याच्या खाली टाकल्या इटा. पैच्या खाली अशा इटा लावतो. हा टेम्पो तिथं ठेवून द्यावं नाही असं इथं, म्हणजे मग हे टेम्पो सोडत नाही इथं. इथं सध्या हे वलावात झालं, मातीत झालं म्हणून हे सोडून नाही राहिलं. लिंबू आले, फुलोरे फुटला आप्पा, लय फुलोर आला आले आप्पा. फुलोरे चांगला आला, म्हणजे निंबू बॉम्ब येते यावेळेला. आणि ह्या झाडाला तर जास्तच आहे. सध्या तर मित्र हो मी चाललो शाळेत. तर चला भेटू शाळेतून नंतर. सर्दी बोय धरणावर सकाळी गेलतो, घेण तोडले बम झाले, घेण तोडले. म्हणजे असं म्हणजे शाळेत हे नाही होते, म्हणजे पिरियडच्यात मनही नाही लागे, एवढी खतरनाक सर्दी होती. म्हणजे नाकातून एवढं पाणी गळलं. आताही पाणी म्हणजे डोळ्यातून आताही पाणी. शाळेत किती आफत झाली, खतरनाक आफत झाली हो ना. किती म्हणजे सर्दी, पुरा रुमाल भिजला, एवढी खतरनाक सर्दी झाली. काय हो भरला सारा रुमाल. आईस्क्रीम सारी काही बोलते. सध्या आलो घरात. इथं मस्त हलवा गेला आज. आज खातो हलवा. कसा झाला काय यम्मी सारख्या भाषेत यम्मी काय सारखी सांगणं का बाबा. मस्त जमला बाय. यम्मी करते यम्मी बेम्मी मस्त जमला. मी कोण पाहतो सांगतो बरं कसा झाला. आज आमच्या घरी आहे चतुर्थी म्हणून केला. तुम्ही खा बा, मस्त चालू. एक नंबर एक नंबर. लय दिवसाची हौस होती आपली हलवा खायची. मी खातो हलवा. हे घ्या हलवा. डिंग 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 डिंग. काय झालं काय झालं. औषध आहे निवेद. तू पेता ना. इले इले पाजा इले द्या आता पाजू. पे जाय 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 तू पे. बोकळो का पाठ अप्पा. हा बोकळो. इथं बकरीच्या पिलेले पाचते. कोणती आहे बाबा औषध. सर्दीची औषध आहे म्हणते बा. ऑप्टी ब्रेथ. सर्दीसाठी आहे, म्हणजे सर्दी झाली याले त्याला लागते. मला इथे झाली मग सर्दी. एक टक घेऊन घेते. मग मी जर आप्पा हे घेतली एखादी टाकतो. आमच्या गावात एका माणसानं घेतली होती कायची औषध समजून. खोकल्याची समजून म्हणते. जनावरांची औषध घेतली होती. काहीच नाही झालं, फक्त 2-4 दिवस बिमार पडले होते. म्हणजे जे जनावरांसाठी जे काही केमिकल म्हणजे जे काही वापरते त्याच्यात, माणसासाठी नाही हानिकारक आहे बरं ते. तर असं काही असेल तर तुम्ही घेऊ नका आता. कल्ला करते. अच्छा ब्लॉग येईल दादी. अच्छा ब्लॉग. हा म्हणणं मी म्हणतो ते म्हणतो काय. आजच्यासाठी एवढंच. आजच्यासाठी एवढं. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत म्हणणं तोपर्यंत मारतीच्या रात्री म्हण लागत असं कर लागते. तोपर्यंत असं कर बरं. जाय तोपर्यंत भेटू म्हणा.